चर्चेसाठी इथे एकत्रित आहात सर्व इंटेलेक्च्युअल लोक. त्यानंतर या परिसंवादात मांडणी करण्यासाठी आदरणीय डॉक्टर दिलीप चव्हाण सरांना मी निमंत्रित करतो. अतिशय कमी वेळात मांडणी करायची आहे. मला असं वाटतं की मी त्या विषयाला स्पर्श सुद्धा करू शकणार नाही 25 मिनिटांमध्ये. पानांची संख्या महत्वाची नाही, पण 25,000 पानांचं लेखन आहे शरद पाटलांचं. त्यातलं 5,000 पानं हे सैद्धांतिक आणि मेथॉडॉलॉजिकल आहे. मी पुन्हा सांगेल की मला संख्येमध्ये इंटरेस्ट नाही, पण ते 25 मिनिटांमध्ये काय बोलावं असा मी विचार करत होतो. तर शरद पाटील 2014 मध्ये गेले. ते गेल्यानंतर 2 मृत्यूपर लेख टीकात्मक आले होते. त्यातला एक हा कॉम्रेड कुमार शिराळकरांचा होता आणि एक राहुल कोसंबी यांचा होता. राहुलचा लेख माझ्याकडे खूप उशिरा आला. मुक्त शब्द तेव्हा कसा पोहोचत होता माहिती नाही, माझ्याकडे नव्हता. शरद पाटील स्वतः अत्यंत डेमोक्रेटिक होते. ते जर आज असते तर त्यांनी राहुलचं कौतुक केलं असतं. मला असं वाटतं की सर्वात डेमोक्रेटिक पार्टी जर कोणती असेल भारताच्या इतिहासातली तर ती सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी असेल. परवा प्रसंगपात नावाचं एक पुस्तक लोकवाङ्मयाने प्रसिद्ध केलं. त्यामध्ये लेखक जे आहेत नावरे, त्यांचा एक लेख आहे दलित सौंदर्यशास्त्रावरचा, आणि त्यांनी त्याला खाली टिप्पणी टिपली की त्यांना असं वाटलं की हा लेख शरद पाटलांवर टीका करणारा असल्यामुळे सत्यशोधक मार्क्सवादीमध्ये तो छापला जाणार नाही. तर शरद पाटलांनी तो त्यांच्या स्वतःची एक टिप्पणी जोडून छापला. आणि नावरे असं म्हणतात की त्या लेखाला प्रतिक्रिया म्हणून त्यांनी भारतातल्या सौंदर्यशास्त्राच्या समस्येवर एक मॅरेथॉन 25-30 पानांचं संपादकीय लिहिलं. शरद पाटील हे डेमोक्रेसी मानत होते आणि आम्ही जे आहोत त्या परंपरेत आम्ही ती चिकित्सेची डेमोक्रेसी मानतो. देवेंद्र इंगळे यांनी शरद पाटलांच्या भूमिकेचा प्रतिवाद करणारा लेख शरद पाटील जिवंत असताना लिहिला होता. आणि सत्यशोधक एल्गार मध्ये एक संपादकीय हे शरद पाटलांच्या भूमिकेचा प्रतिवाद करणारं लिहिण्यात आलं होतं. त्याचा प्रतिवाद शरद पाटलांनी केला, तो छापण्यात आला. शरद पाटील हे त्यांच्या विरोधकांचे लेख हे सत्यशोधक मार्क्सवादी या नियतकालिकामध्ये अनुक्रमे प्राधान्याने छापत असत. माझे लेख जीवन मार्गाने काही वेळा मागवले आणि ते छापले नाहीत. एक सामान्य लेख होते, कुठल्या कुठल्या विषयांना ते खूप सूक्ष्मतेत ते वाचले जायचे आणि मग ते नाकारले जायचे. त्यांनी मागितले म्हणूनच दिले होते. एक उदाहरण आहे. त्या पक्षावर किंवा कोणावर टीका करण्याचा माझा प्राथमिक उद्देश नाही आहे. या संदर्भामध्ये थोडंसं शरद पाटील आपण कसं वाचलं पाहिजे हा एक थोडासा मुद्दा आहे. 20 मिनिटांमध्ये काही फार मी बोलू शकणार नाही. अण्णा सावंत कालपासून मला विचारतायत की शरद पाटलांचं कामगारांविषयी काय मत होतं वगैरे, काय त्यांनी लिहिलं. मला असं वाटतं की जो राहुल कोसंबी यांनी मुद्दा उपस्थित केला की एखाद्या विचारवंताच्या लेखनामध्ये अनुषंगिक काय असतं किंवा त्या एका पटावरचं समकालावरचं काय असतं हे शोधण्याचा जर आपण खूप अट्टहास केला तर आपण कदाचित त्या विचारवंताचं जे काही तथाकथित का असेना, मी थोडा डिफेन्स वरती गेलोय राहुल, जे काही चिरकालीन असेल त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करणार का हा प्रश्न आहे. कारण याच शहरामध्ये विचारवेध संमेलनामध्ये विशेष भाषण देण्यासाठी शरद पाटलांना निमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यांना विषय देण्यात आला होता नवीन आर्थिक धोरण. एखाद्या विचारवंताची तुम्ही बोलवण कशी करता की एखाद्या समकालीन प्रक्रियेवरती बोलण्यासाठी तुमच्या देशामधला एक महान असा एक अभ्यासक
तुम्ही नेमता की तुम्ही त्याला सांगता की आजच्या या आर्थिक धोरणाविषयी बोला. शरद पाटलांना ते धोरण काही महत्त्वाचं वाटत नव्हतं असं नाही राहुल. असं नाही आहे की त्यांना त्याविषयीची काही गांभीर्य नव्हतं ना, त्यांची एंगेजमेंट नव्हती. हे कॉम्रेड होते. कॉम्रेड हा सतत एका क्रांतीच्या ध्येयवादाने जगत असतो. प्रत्येक श्वास खरं तर त्या ध्येयवादाने प्रभावित झालेला असतो. याच शहरामध्ये मला एकदा तुलसी परब असं म्हणाले होते की काय ते तुमचे कॉम्रेड म्हटले, भाजपचं सरकार येईल 2004 मध्ये असं म्हणतायत. मी सांगत होतो म्हणे काँग्रेसचं सरकार येईल. मग मी पण विचार केला की कवी आहे तुळशी, कवीला खूप लांबचं दिसतं. मला खरं तसं वाटलं की हे डावे लोक खूप काय जास्तच काय अतिवाचन करतात की काय परिस्थितीचं वगैरे. आणि 2004 ते 2014 आपण काँग्रेसचा काळ अनुभवला आणि नंतर मग हळूहळू 2014 ते आज काय 2025 आपण 11 वर्षांपासून भारतामध्ये काय घडतंय हे पाहतो आहोत. तुळशी पण चुकले नव्हते, पण कॉम्रेड बिलकुल चुकलेले नव्हते. मुद्दा ते 2004 ला येतात की 14 ला येतात एवढाच मुद्दा होता. पण ते या शहरामध्ये मी आल्यामुळे मला एकदम ते तुळशी थोडेसे आठवले. आणि त्या अनुषंगाने साधारणपणे एक फिलॉसॉफर समकाळाविषयी काय बोलत असतो हे अगदीच महत्वाचं असतं असं नाही, पण तो बोलतही असतो. आपण त्याकडे बघतो का, त्यांनी काय खंड लिहायला पाहिजे होते का, आत्ता काय सुरू आहे गेल्या 100 वर्षांमध्ये 50 वर्षांमध्ये, हे काय खंडात्मक लेखनाचा विषय असू शकणार होता का शरद पाटलांसाठी. अशा एका अभ्यासकासाठी जो अशा देशामध्ये जन्मला, ज्या देशामधल्या मुक्तिदायी अशा प्रत्येक विचारवंताला नेहमी इतिहासाने ग्रासलेला आहे. फुल्यांचे जर पुस्तकांची शीर्षकं पाहिली तर निम्म्याहून अधिक पुस्तकं इतिहासाविषयी आहे. बाबासाहेबांच्या पुस्तकांची शीर्षकं पाहिली तर तुम्हाला दिसेल की निम्म्याहून अधिक पुस्तकं ही इतिहासाविषयी आहेत. इतिहासाविषयी एवढी एक प्रकारची एंगेजमेंट, त्याच्याविषयी एवढं तादात्म्यता ही शरद पाटलांची का राहत होती, हा एक प्रश्न हा आपल्याला साधारणपणे भारत समजून घेणे ही बाब ही किती क्लिष्ट असू शकते आणि किती आवश्यक एक प्रकारची तातडीची पण असू शकते अभ्यासकासाठी, याचा विचार करावा लागतो. आणि शरद पाटलांनी तो केला. दासशूद्रांची गुलामगिरी एक एक खंड लिहिण्यासाठी 10-20 वर्ष एक अभ्यासक हा त्याच्या आयुष्याचे व्यतीत करतो. आणि ते एकतर दुर्लक्षित राहतं, नाहीतर अत्यंत निसरड्या अशा भूमिकेतून त्यांना डिसमिस केलं जातं किंवा त्यांचा प्रतिवाद केल्याचा एक दावा केला जातो. अनेक विद्यापीठीय प्राध्यापकांनी शरद पाटील वाचलेले नाहीत. त्या काळी पण नव्हते जेव्हा की शरद पाटील लिहित होते. एका खूप नामवंत प्राध्यापकाकडे मी गेलो होतो काही निमंत्रण घेऊन की तुम्हाला बोलायचं आहे, तर ते म्हटले नाही. अनेकांनी कारणं अशी दिलेली आहेत की अवघड आहे, शरद पाटील वाचणे हे अवघड आहे. अण्णा सावंत शरद पाटील वाचतायत 3-4 वर्षांपासून ती चर्चा होते. मला एकदा ते म्हणाले की कसा वाचू, मी म्हटलं की उलटा वाचा. मी दासशूद्र गुलामगिरीपासून वाचू नका, तुम्ही ते काय आलंय नवीन पुस्तक ते अलीकडचं त्यापासून वाचा, मागे मागे जा आणि मग दासशूद्राचा दुसरा मग पहिला खंड असं वाचा. काहीतरी क्लुप्त्या जर काढाव्या लागतील. अवघड आहे हा प्रश्न मार्क्सलाही विचारण्यात आला होता, तेव्हा त्याने उत्तर दिलं त्याच्या सहकाऱ्यांना की क्रांतीकडे जाण्याचा कोणताही राजमार्ग नसतो. आता हे काठिण्य येतं कुठून, ह्या एका प्रश्नाचा आपल्याला स्वतःला विचार करावा लागेल. हरदास सर जे म्हणाले तिथून ते येत नाही. कुठल्या तरी मान्यतेसाठी वगैरे त्यांनी काहीतरी उपवास आणि विडंबन काहीतरी करून तुम्हाला उत्तर दिलं असेल. पण जो मनुष्य हा रात्रंदिवस अखंड एका विशिष्ट अशा ध्यासाने जगत असतो, तो केवळ विद्वत जनांच्या मान्यतेसाठी आपल्या लेखनाची काठिण्य पातळी अशा कृत्रिमपणे तिला वर नेत नाही. शरद पाटलांच्या
मांडणीमध्ये जी काठिण्य पातळी येते ती त्यांच्या एकूणच समाज स्थितीला वाचनाच्या बहुलतेमधून येते. तुम्ही एकेरी पद्धतीने समाज वाचा, विशिष्ट अशा साचेबद्ध पद्धतीने समाज वाचायला घेतलात भारतासारखा समाज, तर आपल्याला या समाजाचं आकलन होऊ शकत नाही. ते फुल्यांना पूर्ण झालं नाही हे शरद पाटील मांडत होते. म्हणजे ते सुद्धा जेव्हा फुल्यांना स्वीकारत होते, एक मनुष्य डेमोक्रेटिक असतो म्हणजे तो दुसऱ्यांच्या स्वीकारण्यामध्ये सुद्धा तो सिलेक्टिव्ह असेल. दासशूद्रांची गुलामगिरीचा तर सुरुवातच बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाच्या परीक्षणापासून झालेली होती. त्यामुळे ते बाबासाहेबांचं पण आकलन हे अपूर्ण आहे किंवा ते चुकीचं आहे हे मांडण्याची जर तुम्हाला धैर्य हवं असेल तर विद्वत्ता लागेल. विद्वत्तेशिवाय ते धैर्य येणार नाही. आणि ती विद्वत्ता कमावण्यासाठी त्यांनी उणीपुरी आयुष्यातली 75 वर्ष ही खर्च केली. त्यामुळे काठिण्य पातळीचा जो मुद्दा आहे तो मूलतः समाज वस्तू मध्ये असलेली जी क्लिष्टता आहे तिच्यामधून आलेला आहे. तो बाहेरून त्यांच्या लेखनामध्ये कुठला तरी घटक म्हणून आलेला आहे असं जर आपण पाहू जाल तर मग आपल्याला त्यातल्या ज्या जैविकपणा जो आहे त्या संपूर्ण वस्तूचा आणि तिचं वर्णन करण्याच्या प्रक्रियेतला तो लक्षात घेता येणार नाही. ही काठिण्य पातळी आपण दूर करू शकत नाही तशी पाहू जाता, कारण ती त्या पुस्तकामध्ये आहे ती तशी राहणार आहे. आपल्याकडे एवढाच शेवटी पर्याय उरेल की आपण ती जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं समजून घेण्यासाठीची म्हटली तर आपली पात्रता कशी उधारून घेणार आहोत, उंचावणार आहोत. त्याला दुसरा पर्याय नाही. ती सुलभीकरणाच्या प्रक्रियेमधनं जे एक प्रकारचं तिचं डायल्युशन होण्याची शक्यता असेल, ते पात्र होण्याची शक्यता असेल, ती आपल्याला शक्यता निश्चितपणे ती आपल्याला तिच्यापासून सावध असावं लागेल. शरद पाटलांनी केवळ सलग आणि सलग असं कठीण लिहिलं असं नाही. याच शहरामधनं जे राजकीय सत्तांतर म्हणून जे नियतकालिक चालत होतं त्याच्यामध्ये किमान त्यांचे 50 लेख असतील. ते आता कुठे उपलब्ध पण नाही, त्याचं संकलन पण नाही. या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने खरं एवढे कार्यक्रम असे लाऊडस्पीकरच्या माध्यमातले जे होत आहेत त्यापेक्षा खरं तर ते जितक्या लवकर त्यांच्या समग्र वाङ्मयाचं संकलन होईल आणि ते प्रसिद्ध होईल ते जास्त महत्वाचं आहे. ते बाबासाहेबांसारखं असणार आहे की ते 30-40 वर्ष काम चालू शकतं आणि त्याचे खंडच खरं तर यायला पाहिजे. ते जे तुकड्या तुकड्यांमध्ये आता येत आहेत ते एक प्रकारची बाजाराधिष्ठित पद्धत झाली की तुम्ही पुस्तकं विकण्यासाठी एखाद्या अभ्यासकाचे केवळ त्या लोकांना आवडेल अशा पद्धतीचे पुस्तकं काढतात. सुलभीकरणाचा प्रश्न थोडा आपल्या पातळीवरती आपल्याला तो हाताळावा लागेल. अन्यथा आपण ते सगळं जे आहे संचित चर्चेचं, विद्वत्तेचं किंवा समाज परिवर्तनासाठी आवश्यक असलेलं ते टाकून देऊ, त्याकडे दुर्लक्ष करू आणि ते दुर्लक्ष जेवढं होईल तेवढं आपण त्यांच्या भाषेतली समाजक्रांती आणि आजच्या परिसमाजातलं समाज परिवर्तन याच्यापासून लांब जाऊ. मी अहमदनगर शहरामध्ये बरेच वर्ष होतो आणि एका आमच्या सहकार्याचं भाषण एका कम्युनिस्ट नेत्याने मध्येच थांबवलं. ते खूप अस्वस्थ झाले कारण त्यांनी शरद पाटलांचा उल्लेख केला. ही जाहीर सभा होती. मी त्यांना नंतर विचारलं की तुम्ही एवढे अस्वस्थ का झालात आणि तुम्ही ते भाषण मध्ये का थांबवलं. तर ते म्हटले नाही ते शरद पाटील जातीवादी आहे. मी म्हणालो म्हणजे काय. नाही म्हणे ते काय ब्राह्मणी वगैरे असं तसं काही बोलतात. म्हटलं कुठे बोलतात. तर त्यांना काही सांगता आलं नाही. हे पक्षाचे मोठे नेते होते, वय वर्ष त्यांचं 75 होतं आणि ते आंतरराष्ट्रीय पण नेते होते. मग मी त्यांना असं विचारलं की तुम्ही शरद पाटलांचं कोणतं पुस्तक वाचलं. तर ते म्हणाले मी शरद पाटलांचं कोणतंही पुस्तक वाचलं नाही. तर हा जो काठिण्याचा मुद्दा आहे की तुम्ही काहीतरी कठीण आहे, अवघड आहे म्हणून ते वाचायचंच नाही, अशी एक जी प्रक्रिया दीर्घकाळ त्यांच्या बाबतीत झाली त्यापासून सुद्धा आपण अभ्यासक आहोत, कार्यकर्ते आहोत, तर आपल्याला वाचवावं लागेल स्वतःला. त्याच्यामध्ये लपलेला मुद्दा असा आहे की त्यांच्याविषयी असणाऱ्या निरनिराळ्या अपधारणा आणि त्यातली एक प्रमुख धारणा जी होती ती ते ब्राह्मणी अब्राह्मणी हा संकल्पना वापरत असत आणि त्यावरती विपुल अशा प्रकारची सगळी टीका टिप्पणी
शेरेबाजी, चर्चा आणि त्यांना त्यांचं पुस्तक वाचण्यावरती बंदी आणावी इथपर्यंत ती सगळी चर्चा ही झालेली होती. माझा जन्म ज्या गावात झाला त्या गावामध्ये एक डाव्या विचारांचे मोठे नेते होते. ते म्हणाले, तुम्ही शरद पाटलांचं नाव घेता, तेच का ते धुळ्याचे? म्हटलं हो. त्यांच्या वाचनावरती आमच्या पक्षामध्ये बंदी आहे. म्हटलं का? ते काहीतरी ब्राह्मणी वगैरे असं काहीतरी बोलत असतं. आता मी त्यांना तोच प्रश्न विचारला जो मी या अहमदनगरच्या एका मोठ्या पुढाऱ्याला विचारला. तर ते वाचायचं नाही आणि त्यांच्या या सगळ्या धारणांविषयी आपली मतं जी काय आहेत ती बनवायची, असं एक प्रक्रिया ही दीर्घकाळ महाराष्ट्रामध्ये सुरू होती. त्यामुळे काठिण्य पातळीचाही विषय आपल्याला हाताळावा लागेल आणि त्यांच्याविषयीच्या ज्या अपधारणा आहेत त्या अपधारणांविषयी सुद्धा आपल्याला नीट आपली भूमिका ही व्यवस्थित समजून घ्यावी लागेल. त्यांच्या पुस्तकांना आपण कसं वाचणार आहोत असं तर नक्कीच वाचू शकत नाही की त्यांची कामगारांविषयी काय भूमिका आहे, आणि असंही वाचू शकत नाही जिचा उल्लेख राहुल कोसंबी यांनी केला की त्यांना या समकाळाविषयी त्यांनी काय लिहिलेलं आहे. तर ते तसं लिहिलेलं आहे म्हणजे किती लिहिलेलं आहे, कुठे लिहिलेलं आहे, अशा स्वरूपामध्ये जी काही संपूर्ण अपेक्षा शरद पाटलांची जर आपण करणार असू तर मग सहजपणे शरद पाटलांना आपण डिसमिस करू शकतो की त्यांना या समकाळाचं भान नाही किंवा समकाळाविषयी त्यांना काही म्हणायचं नाही. मला असं वाटतं की त्यांच्या खंडात्मक लेखनाचे जर 2 खंड शेवटचे आपण नीट वाचले तर आपल्या पुरेशा हे लक्षात येऊ शकतं की त्यांना समकाळाविषयी भान नाही असं नाही. मूळ प्रश्न त्यांच्या पुढे जो होता तो स्त्री सत्तेचं कोडं उलगडवायचं कसं हा नव्हता. त्यांच्या पुढचा मूळ प्रश्न हा तोच होता जो त्यांच्या शेवटच्या खंडाच्या दोन्ही खंडांच्या शीर्षकांमध्ये येतो, तो म्हणजे की समाजवादाच्या प्रस्थापनेचा प्रश्न. समाजवादाच्या प्रस्थापनेचा प्रश्न हा आज कामगार कसा आहे, आज भांडवलदारी व्यवस्था कशी आहे हे समजून घेण्यावर यावर जेवढा अवलंबून आहे तेवढाच तो आपण एकूणच समाजाकडे कसं बघायचं यावर देखील तो अवलंबून आहे. म्हणून शेवटच्या खंडामध्ये ते एका बाजूला मातृसत्तेविषयी म्हणजे खरं स्त्री सत्तेविषयी बोलतात आणि दुसऱ्या बाजूला ते समाजवादाच्या निर्मितीविषयी सुद्धा बोलतात. कारण ह्या बाबी ज्या आहेत ह्या एकमेकांमध्ये जैविकपणे गुंतलेल्या आहेत. असं नाही आहे की समाजवादी समाज निर्माण करताना तुम्हाला इतिहासाचं काहीही भान ठेवण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या शेवटच्या लेखनामध्ये त्यांनी रशियाच्या पतनाची चर्चा केली आणि चीनच्या पतनाची चर्चा केली. रशियाच्या पतनाची चर्चा करण्यासाठी त्यांनी समोर ठेवलेला जो ग्रंथ आहे तो गोविंद तळवलकरांचा रशियाच्या ऱ्हासावरचं खंडात्मक लेखन आहे. आणि चीन वगैरे आणि एकूणच समाजवादाच्या इतरही ज्या काही निर्मितीच्या प्रश्नामध्ये गुंतलेलं जे क्लिष्ट जे वास्तव आहे त्यासाठी त्यांनी राभा पाटणकरांचा अपूर्ण क्रांती हा ग्रंथ पुढे ठेवला. अपूर्ण क्रांती या पुस्तकाच्या निमित्ताने ज्या प्रश्नाला त्यांना भिडावं लागलं तो भारतामधल्या त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांतीचा प्रश्न होता. हा प्रश्न प्राचीन किंवा मध्ययुगीन नाही आहे. त्यांच्या एका समग्र खंडाचा शीर्षक आहे ते जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती आहे. मी ज्या राजकीय सत्तांतरचा उल्लेख केला, ज्या इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीमध्ये त्यांनी लिहिलं ते मुख्यतः जे लेखन आहे ते भारतामधल्या जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांतीच्या पूर्तीच्या प्रश्नाला सामोरं जाणारं किंवा त्याला उद्देशून लिहिल्या गेलेलं ते लेखन होतं. दुसरा जो मुद्दा आहे तो समाजवाद प्रस्थापनेचा आहे आणि त्यासाठी त्यांनी या सगळ्या स्टॅलिन, लेनिन, माओ भारतामध्ये जे सगळे डावे मुख्यतः जे इंटलेक्च्युअल्स होते त्यामध्ये राजकीय पुढारी जे होते ते EMS नंबूद्रपादांपासून ते डांग्यांपासून ते बसव पुनय्यांपर्यंत आणि विचारवंतांमध्ये दीपंकर गुप्तांपासून ते गेल आंबेडकरपर्यंत यांच्या सगळ्या समाजवादाच्या प्रस्थापनेविषयीच्या मूलभूत धारणांना त्यांनी चिकित्सकपणे बघायला सुरुवात केली. त्यांनी तेव्हा सुरुवात केलेली होती केव्हा त्यांनी 52-54च्या आसपास जेव्हा हू वेअर शूद्राज प्रत वाचायला घेतली तेव्हापासून त्यांची ही सगळी चर्चा सुरू झालेली होती. त्यामुळे समाजवादाच्या प्रस्थापनेचा मुद्दा हा कसा सोडवायचा यासाठी ते पुन्हा स्त्री सत्तेकडे गेलेले आहेत.
ते काही विनाकारण काहीतरी इतिहासाची काहीतरी, जसे आम्ही लोक थिसिस वगैरे लिहितो ते बऱ्याच वेळा काहीतरी कुठला तरी विषय घेऊन लिहायचा असतो, असं अशा प्रकारचं ते लेखन नव्हतं. रशियामध्ये असं घडलं की स्त्रियांच्या प्रश्नांची बोळवण करायला स्टॅलिनने सुरुवात केली. कम्युनिस्ट पक्षाच्या एका मोठ्या नेत्याला हा रशियाचा प्रेसिडेंट वेश्या म्हणतो, ही गोष्ट त्या बाईला जेवढी ती दुखावणारी असेल तेवढीच ती त्या सर्वांना दुखावणारी होती जे लोक स्त्री मुक्तीच्या चळवळीमध्ये काम करत होते. त्यामुळे रशियामधला आणि चीन मधल्या एकूणच क्रांतीच्या फेल्युअरची चर्चा आपण कशी करणार आहोत ही एक समस्या म्हणून शरद पाटील बघत होते. आणि ती बघत असताना त्यांना एक असं दिसत होतं की भांडवलदारी व्यवस्था ही पुरुष सत्तेसोबत काम करत असते. मग समाजवाद जर भांडवलदारी व्यवस्थेला नष्ट करून निर्माण करायचा असेल तर तो येणारा समाजवाद हा पुरुषी समाजवाद असण्याची शक्यता आहे. त्याची चुणूक, त्याची चाहूल ही रशिया आणि चीनने दिलेली होती. भांडवलदारी व्यवस्थेशी भांडण करण्यासाठी जे कम्युनिस्ट विचार पुढे आला, जो कम्युनिस्ट कार्यक्रम पुढे आला, त्याच्याशी दोन जणांचे भांडणं झाले आंतरराष्ट्रीय पातळीवरती. शरद पाटील हे त्याचं एक भारतीय छोटस एक उदाहरण असू शकतं. एक जो झगडा झाला तो सगळ्या तिसऱ्या जगातल्या अभ्यासकांचा झाला. त्यातले आफ्रिकेतले सगळे विचारवंत जे मार्क्सवादाशी भिडले, तर तुम्ही वाचन करू शकता, बघू शकता. दुसरा जो झगडा झाला तो स्त्रीवाद्यांचा झाला. म्हणजे पहिल्या मोठ्या स्त्रीवादी संघटना ह्या डाव्यांपासून डिपार्चर घेऊन बाहेर आलेल्या होत्या. आणि त्यामध्ये ज्या लेखिकेचा उल्लेख हा शरद पाटलांनी खूप सुरुवातीपासून केला, एंजेला डेव्हिसचा, जेव्हा ती भारतात आली तेव्हा तिलाही आश्चर्य वाटलं की इतक्या जुन्या काळापासनं कुणीतरी धुळ्यासारख्या म्हटलं तर दुर्गम लांबच्या गावामधला एक कम्युनिस्ट विचारवंत हा तिचा इतक्या जुन्या काळापासून विचार करतो. आणि एंजेला डेव्हिस यांनी काळ्यांच्या संघटना स्वतंत्र का असाव्यात, काळा स्त्रीवाद स्वतंत्र का असावा, ही जी मांडणी केली, त्या मांडणीमध्ये सुद्धा एकूण डाव्या म्हणवल्या जाणाऱ्या या मार्क्सवादी विचार प्रवाहामधलं एक प्रवाही असणं, वर्गाव्यतिरिक्तच्या शासन शोषणाच्या संस्था ह्या एकतर अस्तित्वात नाहीत शासन शोषण संस्था म्हणून, किंवा त्यांचं अस्तित्व मान्य केलं तर त्या दुय्यम स्वरूपाच्या आहेत. त्यांच्याकडे तुम्ही तुर्तास एवढं प्राधान्याने लक्ष देण्याची आवश्यकता नाही. हा जो विचार डाव्या विचारसरणीमध्ये अध्यारूत होता त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रतिक्रिया मिळत होती. असं नाही आहे की ते केवळ काहीतरी कोणाला तरी वाटलं आणि काहीतरी उगाच खुचपट काढायची एक कोणाला सवय असते, त्यातनं काहीतरी काढलं गेलं वगैरे, असा तो सगळा काही प्रकार नव्हता. त्यामुळे त्यातून शोध सुरू झाला. तो शोध हा मुख्यतः शरद पाटलांच्या भाषेमध्ये तो नव्या प्रमाणशास्त्राचा शोध होता. ते माफुआवादी आहेत की सौत्रांतिक मार्क्सवादी आहेत हा प्रश्न मला एवढा महत्वाचा वाटत नाही. कारण सौत्रांतिक मार्क्सवादाकडे गेल्यानंतर सुद्धा ना त्यांनी इतिहासाविषयीचं त्यांचं प्रमेय बदललं, ना जातीअंताच्या कार्यक्रमामध्ये कुठला गुणात्मक बदल केला, ना त्यांनी उभं केलेल्या प्रमाणशास्त्राविषयी काही नवी मांडणी ही सौत्रांतिक मार्क्सवादाच्या मांडणीच्या प्रक्रियेमध्ये केली. शरद पाटलांना समजून घेण्याचा एक मुख्य मुद्दा असू शकतो तो म्हणजे त्यांचं प्रमाणशास्त्र समजून घेणे. आणि त्या प्रमाणशास्त्राच्या आधारे त्यांनी जी इतिहासाची संगती लावली, जो काही संपूर्ण पट आपल्या समोर उभा केला, त्याचा पण विचार हा नव्याने करणे. प्रमाणशास्त्र या संकल्पनेचा एक अर्थ असा आहे की ज्ञान मिळवण्यासाठी आपण जी साधनं वापरतो, ज्या संकल्पना वापरतो, त्या साधनांचं आणि संकल्पनांचं विज्ञान, त्याचं शास्त्र म्हणजे प्रमाणशास्त्र. आता हे शरद पाटलांच्या सगळ्या मांडणीमध्ये कळीची बाब आहे, सूत्र आहे. ते हे लिहितात का, ते लिहितात का, ह्या गोष्टी मला तरी वाटतंय की एक विचारवंत म्हणून शेवटी आपण 2,500-3,000 हजार वर्षांच्या कालपटावरती उभे आहोत. केवळ ते आजच्या नवीन आर्थिक धोरणाविषयी लिहितात का आणि अमुक एका समुदायाविषयी लिहितात का, या निकषावरती आपण त्यांना पाहू शकत नाही. त्यांना पाहत असताना आपल्याला हे बघावं लागेल की ते कुठल्या दृष्टिकोनातून भारतीय समाज व्यवस्थेकडे बघत आहेत, ज्याला अलीकडे काय म्हणता येईल, इंग्रजीमध्ये पर्स्पेक्टिव्ह किती भिन्न आहे हे आपल्याला दासशूद्रांची गुलामगिरी वाचताना कळतं. दासशूद्राच्या गुलामगिरीचं एकही पान
एकही परिच्छेद तुम्हाला भारताविषयी लिहिणाऱ्या कुठल्याही लेखकाच्या इतिहासकाराच्या पानासारखं किंवा परिच्छेदासारखं दिसणार नाही. याच्यामध्ये त्यांची भिन्नता लपलेली आहे. कुठलं पण रँडमली कोणतं पण पान उघडा आणि काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करा, तर त्याच्यामध्ये त्यांची जी दृष्टी आहे त्या दृष्टिकोनातून ते त्या समाज वास्तूकडे पूर्णतः नव्या भूमिकेतून नव्या नजरेतून पाहत आहेत. याचं विश्लेषण तुम्हाला शरद पाटलांच्या ज्या भूमिकेतून त्यांनी स्वतः सादर केलं तसं इतरांना ते करता आलेलं नाही. याच्यामध्ये त्यांचं वेगळेपण आहे. ते महान आहे की नाही हे मला काही म्हणायचं नाही, ते सोशली रिलेव्हंट आहे की नाही हे काळ ठरवेल. कोणताही विचार हा सोशली किती रिलेव्हंट आहे हे वेगवेगळ्या कसोट्यांवरती ते टिकत असतं आणि ते ठरत असतं. आंबेडकरवाद किती रिलेव्हंट आहे याच्यावरती डिबेट होऊ शकतो. मार्क्सवाद किती रिलेव्हंट आहे याच्यावरती डिबेट होऊ शकतो. मार्क्सवाद किती रिलेव्हंट आहे याच्यावरती सुद्धा वाद वगैरे होऊ शकतात. पण ते भिन्न आहे, ते वेगळं आहे आणि त्याचं वेगळेपण हे त्याच्या प्रमाणशास्त्रामध्ये दडलेलं आहे. आणि ते पुन्हा भौतिक अशा संपूर्ण व्यवस्थेच्या आकलनामध्ये ते दडलेलं आहे. ते केवळ असं टेक्स्च्युअल नाही आहे. कुठलं तरी तुम्ही पुस्तक वाचता आहात रामायण आणि अचानक काहीतरी अंधारामध्ये चमकावी वीज तसं काहीतरी तुम्हाला अचानक सुचतं आणि तुम्ही रामायणाचा नवा अर्थ काढता वगैरे, असं काही घडत नाही. शरद पाटलांनी शूर्पणखेचा अर्थ जो दिला तो त्यांना कसा सुचला हे पण नोंदवून ठेवलेला आहे. तिकडे नंदुरबारकडे आदिवासी पाड्यावरती ते गेले असताना एका महिलेला त्यांनी सूप हे खूप कौशल्याने पकडताना पाहिलं आणि ते पाहताना त्यांच्या असं लक्षात आलं की ती जी स्त्री होती ती तिच्या बोट आणि नखांच्या आधारे ते जे उपडण्याचं जे काम आहे ती करत होती. शरद पाटील असं म्हणतात की मी शेवटी मनुष्य आहे आणि आपण सगळे लोक माणूस आहोत की ज्यांच्यामध्ये काही शे आणि काही हजार वर्षांच्या मेमरीज ह्या नेणिवेच्या रूपामध्ये अंतस्थ खूप खोलवरती त्या मागे पडलेल्या आहेत, दबलेल्या आहेत, निद्रिस्त आहेत किंवा कुठल्या तरी रूपामध्ये आहेत. ते असं म्हणतात की मी अशा पार्श्वभूमीतला असल्यामुळे मला हे शक्य झालं की प्रत्यक्ष व्यवहारामध्ये असणारी जी कृती होती तिच्या आधारे मी शूर्पणखेचा नवा अर्थ काढू शकतो. तुम्ही शूर्पणखेचा अर्थ मार्क्सवादाच्या शरद पाटलांच्या भाषेत एकप्रवाही अन्वेषण पद्धतीच्या आधारे कसा काढणार? रामायण महाभारताचा अर्थ कसा काढणार? त्याविषयी तर आपल्याकडे आनंद आहे, डाव्यांमध्ये पण आणि उजव्यांमध्ये पण. उजव्यांनी त्याला तुमच्यावरती सर्वांवरती इतिहास म्हणून थोपवलेला आहे आणि डाव्या संपूर्ण हिस्टोरिओग्राफीमध्ये त्याच्याविषयी मतांतर आहेत आणि भरपूर गोंधळ आहे. शरद पाटलांनी त्याच्याविषयी अशी एक स्पष्ट भूमिका सप्रमाण घेतली की हे महाकाव्य अशा कालखंडामध्ये घडले जो कालखंड हा संक्रमणाचा कालखंड आहे. जुनी जी मातृवंशक व्यवस्था जी आहे ती संपली आहे स्त्री सत्तेनंतर आलेली आणि नवी पुरुष सत्ताक वर्ण व्यवस्था उदयाला येते आहे आणि या संक्रमणाच्या काळामध्ये रामायण आहे. दुसरा मुद्दा त्यांनी असा मांडला की इतिहासाकडे बघताना सुद्धा त्यांचा जो भौतिकवाद होता तो भौतिकवादी दृष्टिकोन असा होता की इतिहासामधली प्रतीकं जी आहेत ती जनमानसाच्या मनामध्ये इतका दीर्घकाळ ते का वास करून असतात. त्यांनी अशी भूमिका घेतली की राम आणि कृष्ण हे त्या काळामधल्या कमी उत्पादक व्यवस्थेला संपवून नवी अधिक उत्पादक व्यवस्थेकडे समाजाला संक्रमित करणारे त्या काळचे समाजाचे नेते होते आणि म्हणून ह्या ज्या इतिहासातल्या ह्या ज्या स्मृती आहेत त्या स्मृती पूर्णपणे त्यांना खलनायक करत नाहीत. राम आणि कृष्ण यांच्याकडे बघण्याचा जो टेक्स्च्युअल दृष्टिकोन असू शकतो की तुम्ही फक्त खंड वाचा, रामायणाचे महाभारताच्या वेगवेगळ्या व्हर्जन्स वाचा आणि त्याच्या आधारे तुम्ही त्यांना एकतर नायकत्व द्या अथवा खलनायकत्व द्या, ह्या दोन्ही बाबी करण्याचं त्यांनी नाकारलं आणि त्यांनी रामायण आणि महाभारताचा एक वेगळं संपूर्ण विश्लेषण हे आपल्या समोर सादर केलं. त्यांचा तिसरा जो पुढचा महत्वाचा जो कालखंड आणि जो सगळा विचार आहे तो मध्ययुगाचा आहे.
त्याच्यामध्ये शिवकाळाचं इतिहास लेखन हे त्यांचं महत्त्वाचं पुस्तक राहिलं, कारण ते महाराष्ट्रामध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये बघताना त्यांच्या पुढे जो महत्त्वाचा जो सगळा इतिहासाचा पट आहे तो शिवकाळाचा आहे, ज्याला घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते राजकारण आपण पाहतो आहोत गेल्या 100 वर्षांपासून हे फिरत आहे. या शिवकाळाच्या इतिहास लेखनाकडे बघताना सुद्धा त्यांचा महत्त्वाचं काय आहे तर त्यांचा दृष्टिकोन आहे. म्हणजे इतिहासाकडे बघण्याची एक दृष्टी जी आहे ती डाव्यांची आहे. इरफान हबीब यांचे वडील मोहम्मद हबीब त्यांचं असं एक प्रसिद्ध विधान आहे की इतिहास हा केवळ सरदारांच्या आणि राजांच्या राजवाडे आणि वाड्यांमधून उभं राहून आपण बघू शकत नाही, तर तो शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या वस्त्यांमध्ये उभं राहून सुद्धा बघावा लागतो. शरद पाटलांनी एका अर्थाने याला करेक्ट केलं, कारण त्यांनी शरद जोशींचा शेतकऱ्यांचा राजा शिवाजी हे पुस्तक नाकारलं एका अर्थाने की तो शेतकऱ्यांचा राजा नाही. त्यांनी मोघम गोळाबेरीजवादी जे खूप लोकप्रिय पुस्तक आहे ते शिवाजी कोण होता हे खूप ओढून ताणून काय समाजवादी शिवाजी मांडण्याचा जो सगळा प्रयत्न होता तो देखील प्रयत्न त्यांनी नाकारला. त्यांनी जी मांडणी केली ती हा शिवाजी हा स्त्री शूद्रांचा राजा आहे. आता स्त्री आणि शूद्र यांना आपण नीटपणे समजून घेऊ शकतो भारताच्या इतिहासाच्या या दीर्घ 2500 वर्षांच्या कालपटावरती. आणि हा मनुष्य छत्रपती शिवाजी महाराज हे तंत्राकडे का जातात, तंत्राचं स्त्री प्रधानत्व जे आहे तंत्र संपूर्ण विचार प्रणालीचं ते आपण कसं समजून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये वर्णजाती व्यवस्थेचा निराश करण्याच्या कोणत्या शक्यता इतिहासामध्ये होत्या. त्यांना यश आलं नसेल तंत्रपंथाला, पण त्याच्या मूळ थिअरीमध्ये त्याच्या मूळ हायपोथिसिस जो होता त्यांचं जे काही समज होती इतिहासामध्ये समाजाविषयीची त्यामध्ये वर्णव्यवस्थेला विरोध आणि पुरुष सत्तेला विरोध हा कसा होता हे समजून घेण्यासाठी त्यांनी शिवकाळाच्या संपूर्ण इतिहास लेखनाचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर जो शिवाजीच्या आधीचा आणि नंतरचा जो मध्ययुगीन संपूर्ण कालखंड आहे तो त्यांच्यासाठी जाती व्यवस्था सामंती कालखंड होता. आपला जो समाज आहे तो केवळ सामंती समाज नाही. म्हणजे आता मार्क्सचा वापर शरद पाटील करतात का तर करतात, कारण ते मार्क्सवादी कोण नाही. मार्क्सच्या परंपरेमध्ये असणारे जे लोक आहेत ते सगळेच मार्क्सवादी आहेत. फुको पण मार्क्सचा सोडत नाही. देरिदा पण मार्क्सवादी आहे, तो त्याच्या शेवटच्या काळामध्ये मार्क्सवरती पुस्तक लिहितो. शरद पाटील तर बोलून चालून कॉम्रेड होते, मार्क्सिस्ट होते, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे मार्क्स सोडण्याचा तर मुद्दा येत नाही. पण मार्क्सला धरत असताना ते तशा पद्धतीने धरत नाहीत जसं इतर भारतीय मार्क्सवादी मार्क्सला धरून होते. म्हणून ते भारतीय मध्ययुगाला सामंती केवळ म्हणायचं टाळतात. त्यांच्या पुस्तकाचं शीर्षक आहे जाती व्यवस्था सामंती सेवकत्व. त्यामुळे ती सामंती व्यवस्था आहे, सामंती प्रथा आहे, पण तिचा आशय जो आहे तो जाती व्यवस्थाच आहे. तर याचा अर्थ असाही नाही की हे पूर्ण मार्क्सचं ऍप्लिकेशन आहे. याच्यामध्ये बहुप्रवाही अन्वेषण पद्धतीचा एक संपूर्ण विचार त्याच्या मुळाशी आहे की ते तुम्ही जर वर्ग म्हणून वाचायला घेतलं तर इतिहासातले हे सगळे कोडे आपल्याला कसे सुटतील. जाती व्यवस्था ही शिवाजी महाराज नाकारतात. म्हणजे ते केवळ अमुक एका जातीला नाकारत तसं होत नाही, किंवा सगळ्या जाती मोजून त्या 4500 होत्या, 5000 होत्या, तेव्हा 250 होत्या, त्या वेगवेगळ्या जातींना ते ऍड्रेस करतायत असं नाही. इतक्या यांत्रिकपणे आपण जाती व्यवस्थेकडे बघू शकत नाही. त्यामुळे ते जेव्हा जाती व्यवस्था सामंती सेवकत्व म्हणतात तेव्हा ते मध्ययुगामधल्या जाती व्यवस्थेकडे व्यवस्था म्हणून पाहतात आणि तिचं विश्लेषण करण्यासाठी तो खंड आहे. त्यानंतर लोकशाही क्रांतीचा मुद्दा येतो जिथे ते भारतीय भांडवलशाही विषयी विशिष्ट अशी भूमिका घेतात. त्यांना गाडगिळांचं प्रतिपादन जास्त प्रिय वाटत होतं भारतीय भांडवलशाही विषयी, जिथे गाडगीळ जे होते ते भारतीय भांडवलदारांना जमात म्हणायचे. का पूर्ण वर्ग होत नाहीये, ते मार्क्सवादी नव्हते. त्यामुळे अमार्क्सवादी अभ्यासकांनी भारताविषयीचं जे लेखन केलं त्याला शरद पाटलांनी डिसमिस केलेलं नाही. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा स्त्री सत्तेच्या संदर्भामध्ये जी मांडणी केली गेली
त्याच्यामध्ये मॉर्गन असेल, त्याच्यामध्ये बिफ्रॉ असेल किंवा त्याच्यामध्ये ब्लॉच असेल, असे अनेक अँथ्रोपॉलॉजिस्ट होते, ते अमार्क्सवादी होते. म्हणजे त्यांना सुद्धा शरद पाटलांनी ते मार्क्सवादी नव्हते म्हणून डिसमिस केलेलं नाही. त्यामुळे इथे मुद्दा येतो गाडगिळांचा आणि अशा अनेक मार्क्सवादी अभ्यासकांचा की जे जगाविषयी काहीतरी मांडतायत. जर भारतीय भांडवलदार वर्ग हा वर्ग नसेल तर ते कोण आहेत हा प्रश्न हा शरद पाटलांनी त्यांच्या दीर्घ त्या संपूर्ण त्याला आपण प्रबंध म्हणूयात, जे शेवटच्या पुस्तकाच्या आधीचं जे पुस्तक होतं जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती, त्यामध्ये मांडला. आणि त्यांचं असं प्रतिपादन आहे की भारतीय भांडवलदार हा त्याच्या इतिहास दत्त जबाबदारीपासून लांब पळतो आणि त्याची इतिहास दत्त जबाबदारी ही आहे की सामंतशाहीचा नाश करणे. ज्या युरोपकडे बघून मार्क्सवादाची रचना झाली आणि सगळ्या जगभरातले मार्क्सवादी त्या सगळ्या युरोपकडे पाहतात, त्याच्या विश्लेषण करणाऱ्या सर्वात मोठ्या भाष्यकार मार्क्सकडे पाहतात, त्या युरोपमध्ये भांडवलदारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी सामंतशाहीला नष्ट करावं लागलं आणि ते नष्ट करण्याची भूमिका ही भांडवलदार वर्गाने घेतली. त्या सामंतशाहीच्या अंताचं एका अर्थाने नेतृत्व धुरीणत्व हे या भांडवलदार वर्गाने केलं. तसा भारतीय भांडवलदार वर्ग का वागत नाही हा प्रश्न आहे, हा तिढा आहे. भारतीय राज्यघटनेचं अपयश असेल, लोकशाहीचं अपयश असेल, जी काही भांडवलदारी सापेक्ष समता आहे त्या समतेच्या प्रस्थापनेतलं आपलं जर जे काही अपयश असेल, ते अपयशचं विश्लेषण करताना त्यांनी भारतीय भांडवलशाहीचं काही स्वतंत्र असं एक वाचन केलेलं आहे. आणि ती जाती व्यवस्थेच्या पायावरती उभी असणारी भांडवलशाही असल्यामुळे तिच्यामधून उदयाला आलेला भांडवलदार वर्ग हा युरोपमधल्या निखळ वर्ग समाजा ज्याला आपण म्हणू शकतो असा वर्गीय भांडवलदार वर्गासारखा तो वागत नाही. तो प्रसंगी स्वतःच्या समाजाचा विकास रोखतो. तो रामायण महाभारत सारख्या मालिकांचं प्रायोजन करेल, तो दंगलींना प्रायोजित करू शकतो, तो वेगवेगळ्या प्रकारच्या समाजामधल्या दुहींच्या ज्या रचना असतात त्यांचं पण प्रायोजकत्व स्वतःकडे घेऊ शकतो. म्हणून अंबानी, बिर्ला, बजाज, टाटा यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षणाला विरोध केला. अमेरिकन भांडवलदार, युरोपमधला भांडवलदार हा शेवटी त्यांनी वेगवेगळे वैधानिक प्रकारचे सुधारणा केल्या, कायदेशीर सुधारणा केल्या, पण त्या सामंतशाहीचे शेवटचे अवशेष सुद्धा नष्ट होतील याची काळजी घेतली. त्यातनं ते समाज पूर्ण अविष्कृत असे भांडवलदारी समाज होऊ शकले. सर्व प्रकारच्या निर्देशांकांवरती हे समाज सर्वात वर आहेत आणि जे समाज हे सामंती संपूर्ण व्यवस्थेमध्ये रुतलेले आहेत, मागे असे त्याच्यामध्ये थिजून पडलेले आहेत, ते समाज सर्व प्रकारच्या विकासाच्या निर्देशकांवरती तळाशी आहेत. तुम्ही जगाची अशी विभागणी करू शकता. विकसित भांडवलदारी समाज आणि अर्धविकसित अविकसित मागासलेले समाज जे सामंतशाहीच्या संपूर्ण जुन्या अशा चिखलामध्ये त्यांचं जे गाडं आहे ते रुतून बसलेलं आहे. त्यामुळे शरद पाटलांचा पुढचा समोरचा जो मुख्य मुद्दा होता समजून घेण्याचा, तो भारतीय भांडवलदार वर्ग हा वर्ग का बनत नाही आणि स्वतः वर्ग बनून तो या समाजाचं पूर्ण रूपामध्ये भांडवलीकरण, पूर्ण रूपामध्ये वर्गीय अशा संपूर्ण रूपामध्ये त्याला तो का अवतीर्ण होऊ देत नाही. बाबुराव बागुलांचं एक खूप चांगलं एक विधान आहे त्यांच्या वाळव्याच्या दलित आदिवासी ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष भाषणामधलं. ते असं म्हणतात की या देशामधली जाती व्यवस्था जेव्हा संपेल तेव्हा दोन समुदायांना अत्यानंद होईल. एक आहेत या देशामध्ये शूद्रातिशूद्र आणि दुसरे आहेत स्त्रिया. त्यामुळे या देशातला जो भांडवलदार वर्ग जो आहे त्याला जोडून शरद पाटलांनी त्याचा जो साथीदार त्याचं वर्णन केलेलं आहे तो व्यापारी आणि शेतकरी जातींमधला उच्चभ्रू म्हणजे प्रस्थापित आणि त्याचा तिसरा साथीदार जो आहे तो सर्व जातींमधला बुद्धिजीवी ज्याची घडवणूक जातवर्ग समाजामध्ये झालेली आहे. त्यामुळे नरेंद्र जाधवांची अचानकपणे भाषा समितीवर अध्यक्ष म्हणून निवड का होते याचं गमक आपल्याला लक्षात येऊ शकतं की सर्व जातींमधले बुद्धिजीवी, सर्व जातींमधले प्रस्थापित म्हणजे व्यापारी आणि शेतकरी जातींमधले प्रस्थापित आणि व्यापारी आणि भांडवलदार वर्ग या तिघांच्या एकजुटीतून भारतामधला हा प्रस्थापितांचा वर्ग तयार होतो. राहुल, तुम्ही म्हणता तसं जातीविषयी ते म्हणत नाहीये की जात घेऊन आपल्याला
काहीतरी संघटना करायची आहे किंवा तिच्या विभाजनवादी तिच्या अशा मूलभूत अशा रचनेवरती काहीतरी ते विश्वास ठेवत नाही आहेत असं नाही आहे. मूळ मुद्दा असा आहे की शरद पाटलांनी जातीय संघटनेची कधीही भूमिका घेतली नाही. त्यांच्या ज्या संघटना आहेत, पक्षाच्या पण ज्या संघटना आहेत, त्या कम्युनिस्ट पक्षासारख्या वर्गीय संघटना आहेत आणि ह्या वर्ग संघटनेच्या आधारे जाती अंत करायचा, जाती संघटनेच्या आधारे जाती अंत करायचा नाही. बसपासारखा, रिपाईसारखा सत्वपा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भेद करावा लागेल की जातीची संघटना बांधून काहीतरी आपण जाती अंत करू शकू, बेरजेच्या एका पद्धतीने आपण काहीतरी जातींच्या गोळाबेरीतून काहीतरी बहुमत आणू शकू वगैरे अशा सुलभीकृत भूमिकेकडे शरद पाटील गेले नाही. त्यांचा मुख्य मुद्दा होता की भारतामधले सत्ताधारी कोण, तर भारतामधले सत्ताधारी हे भांडवलदार, व्यापारी, सर्व जातींमधले प्रस्थापित आणि सर्व जातींचे बुद्धिजीवी, जे की भारतातल्या जातवर्गीय समाजामधून तयार झालेले आहेत, जातवर्गीय शिक्षण प्रणालीतून तयार झालेले आहेत, जातवर्गीय संस्कृती आणि धर्माच्या प्रभावातून तयार झालेले आहेत. अशा सगळ्यांच्या एकजुटीतून, मिलाफातून भारतातला सत्ताधारी वर्ग तयार होतो आणि त्याचा नामोहरण करणारी जी क्रांती असेल ती जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती आहे, ती समाजवादी क्रांती नाही. समाजवादी क्रांती भारतामध्ये होऊ शकते का? केवळ चीनी अशा प्रकारचा समाजात असू शकतो का? रशियन अशा प्रकारचा समाज असू शकतो का? याला शरद पाटलांनी दिलं उत्तर नाही असं आहे. आणि कुणी विवेकशील मार्क्सवादी मनुष्य त्याला नाहीच असं म्हणेल. माओ असो, स्टॅलिन असो, लेनिन असो, त्यांना सुद्धा काही थेटपणे असं म्हणायचं नाही की कुठल्या देशामध्ये समाजवाद येईल. त्यामुळे रशिया आणि चीन मधले समाजवादाविषयीचे जे दावे होते ते सतत या निकषावरती फोल ठरतील की कुठल्याही अशा एका समाजामध्ये समाजवाद अवतीर्ण होऊ शकत नाही किंवा तुम्ही त्याला ते आणू शकत नाही. मूळ मुद्दा असा आहे की समाजवाद आणण्यासाठी जी आपल्याला एक विचारांच्या पातळीवरती, दृष्टिकोनाच्या पातळीवरती, त्यांच्या पुन्हा भाषेत सांगायचं झालं तर ते प्रमाणशास्त्राच्या पातळीवरती जी एक भूमिका घ्यावी लागेल, त्या भूमिकेमध्ये मार्क्सवादाचं पुनर्मूल्यांकन हे अध्यारूत आहे. मार्क्सवाद ज्या रूपामध्ये आहे त्याला घेऊन आणि आता कम्युनिस्ट पक्षांच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत की भांडवलशाहीला उलथवून टाकून मग समाजवाद आणणे, ह्या प्रश्नाविषयीच ते साशंक होते. आणि म्हणून त्यांनी फिडेल कॅस्ट्रोला जे पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये एक त्यांचं भूमिका होती की तुमच्या देशामधला जो काही हा समाजवाद आहे हा कोसळून पडेल. चीन रशियासारखा तो जर वाचवायचा असेल तर क्युबामधल्या तुमच्या पक्षाची सूत्र क्युबामधल्या स्त्रियांकडे द्या. आता हा केवळ व्यावहारिक असा आगाऊचा सल्ला नव्हता फिडेल कॅस्ट्रोला दिलेला, त्याच्या मागे त्यांची धारणा होती ती कम्युनिस्ट पक्षाची रचना, मार्क्सवादामध्ये असणारं संपूर्ण पितृसत्तेविषयीचं अपुरं आणि काही वेळा चुकीचं मूल्यमापन आणि त्याच्या प्रभावामध्ये चीन, रशिया, क्युबामध्ये जे होत आहे ते सगळं जी काही समस्या होती तिच्याकडे ते समाजवाद निर्मितीच्या प्रक्रियेचा अडथळा म्हणून बघत होते. आणि म्हणून समाजवाद निर्मितीची प्रक्रिया ही केवळ जाणीवेच्या पातळीवरती होऊ शकत नाही. ते जेव्हा असं म्हणतात की मार्क्सवादी प्रमाणशास्त्र हे जाणीव केंद्रीय प्रमाणशास्त्र आहे, त्यामध्ये त्यांना हे स्पष्टपणे सांगायचं आहे की भांडवलदारी समाजामध्ये जो काही सगळा बदल होत होता तो सामंतशाहीचा निराश हा आर्थिक पातळीवरती भांडवलदारी व्यवस्थेने केलेला होता. त्यांना भांडवलदारी समाजाकडचं संक्रमण हे एका शोषणाच्या व्यवस्थेकडून दुसऱ्या शोषणाच्या व्यवस्थेकडे न्यायचं होतं. त्यामुळे त्यांना नेणिवेच्या पातळीवरचा बदल हा भांडवलदारी व्यवस्था निर्मितीमध्ये आवश्यक अट नव्हती. तुम्ही तुमची ब्राह्मणी भारतीय परिभाषेमध्ये भारतीय संदर्भात म्हणजे जाती वर्ण समर्थक आणि पुरुष सत्ताक नेणीव ठेवून भांडवलदारी समाज कदाचित बनू शकत असाल किंवा युरोपमध्ये तसं तिथे स्थित्यंतर झालं, पुरुष सत्तेचं रूप बदललं, सामंती पुरुष सत्ता गेली आणि भांडवली पुरुष सत्ता आली. आज आपण अमेरिकेमध्ये गर्भपाताचा सगळा अधिकार मागण्यासाठी झगडतो 2025 मध्ये. त्यामुळे भांडवलशाही अंगभूतपणे अंतस्थपणे ही पुरुष सत्तेसोबत कशी सम्मिलित झालेली असते आपण पाहतो. त्यामुळे या भांडवलीदारी व्यवस्थेकडे संक्रमित होताना नेणिवेच्या पातळीवरचं बदल हे भांडवलदारी व्यवस्थेला गरजेचं नव्हतं. पण समाजवाद जर आणायचा असेल तर केवळ भौतिक पातळीवरच्या उत्पादन व्यवस्थेमधला गुणात्मक असा क्रांतिकारी बदल पुरेसा होणार नाही. त्यासाठी आपल्या शेकडो हजारो वर्षांपासून ज्या व्यवस्थेच्या रचनेची एका अर्थाने रूप किंवा बीज
ही नेणिवेमध्ये आहे, त्या नेणिवेच्या पातळीवर सुद्धा आपल्याला त्याचा निरासा करावा लागेल. अर्थात तो तात्काळ होईल असं पण त्यांना म्हणायचं नाही. किती स्पष्ट शब्दांमध्ये लिहावं तर ते शरद पाटलांनी लिहिलं की समाजवादाच्या प्रस्थापनेनंतर सुद्धा नेणिवेचा प्रश्न हा अनुत्तरित राहील, तो पूर्ण सुटलेला नसेल आणि तो जर तुम्हाला लवकरात लवकर सोडवायचा असेल तर नेणिवेच्या पातळीवरचं परिवर्तन हे आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी भारतीय इतिहासाचा जो शोध आहे तो केवळ असा कुठला तरी निवृत्ती नावाच्या कुठल्या तरी कुमार शिराळकर म्हणतात तशा देवीचा शोध लावला. मला खूप वाईट वाटलं जेव्हा त्यांनी तो लेख लिहिला की ते काय देवीला घेऊन बसले शरद पाटील वगैरे. तर ते काही असे काही देवीला घेऊन बसलेले नाही, ते इतिहासामधल्या भौतिक व्यवस्थेमधल्या एका कालखंडाविषयी ते बोलत आहेत. त्याचा संबंध केवळ इतिहास लेखनाचा नाही तर समाजात प्रस्थापनेशी आहे असं त्यांना वाटत होतं. ते जेवढ्या लवकर आपण समजून घेऊ तेवढं आपण त्या दिशेने पुढे जाऊ असं मला वाटतं. मी ते थांबतो. धन्यवाद.